नमस्कार, मी सौ गौरी रणनवरे सप्तरंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण देवशयनी एकादशीचे महात्म्य ऐकणार आहोत। तर श्रीकृष्ण आणि धर्मराजा बसलेले असताना धर्मराजा श्रीकृष्णाला म्हणाले, हे श्रीकृष्णा, मला देवशयनी एकादशीचे महात्म्य सांगा। त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले, ज्यावेळेस ब्रह्मदेव आणि नारद मुनी यांचे संभाषण चालू असताना ब्रह्मदेवाने श्री नारदांना या देवशयनी एकादशीचे व्रत सांगितले। तर कृतयुगात माघाता नावाचा एक राजा होता। तो खूप दयाळू, प्रजादक्ष, एकनिष्ठ, म्हणजे शूरवीर असा खूप चांगला राजा होता। यज्ञ, याग, धर्म, दान असा करणारा तो राजा, प्रजेवर कुटुंबासारखं प्रेम करणारा असा तो राजा होता। आणि एवढं सगळं चालू असताना त्याच्या राज्यात अचानक म्हणजे लागोपाठ 3 वर्ष दुष्काळ पडला, पाऊसच पडेना। त्या राजाची खूप चिंता वाढली आणि मग राज्यात प्राणी जे गायी हे आहेत त्यांना खायला चारा पाणी मिळाना आणि मग ती तरफडू लागली, मरू लागली, लोकांचे हाल होऊ लागले पाणी नसल्यामुळे। आणि मग राजाची चिंता वाढली, त्यामुळे वाईट कर्मात सुद्धा वाढ झाली, दान धर्म बंद झाले, यज्ञ याग। मग त्या राजाच्या राज्यातील काही लोक राजाकडे आले। त्यावेळेस राजाने सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवा, मी याच्यातून काहीतरी मार्ग नक्की काढेन। आणि मग राजा घोड्यावर बसून जंगलाच्या दिशेने निघाला। त्या जंगलात फिरत असताना त्यांना एक आश्रम दिसला। तिथं त्यांना अंगिरस नावाचे ऋषी भेटले। त्यावेळेस त्यांनी आपल्या राज्यातील सविस्तर सगळा वृत्तांत सांगितला। त्यावेळेस त्या अंगिरस ऋषींनी, ते खूप आत्मज्ञानी असे होते, तर त्यांनी आत्मज्ञानाने परीक्षण करून सांगितले की हे राजा, तुझ्या राज्यात वशालीपुत्र नावाचा माणूस शूद्र वर्णाला मान्य नसलेली तपश्चर्या करत आहे आणि ही जर तपश्चर्या तू भंग केली तर तुझ्या राज्यात पर्जन्यवृष्टी होईल। हे ऐकल्यानंतर माघाता राजा म्हणाला, हे ऋषीवर्य, जर ती तपश्चर्या करून त्याला समाधान भेटत असेल आणि ते समाधान त्याचं मी भंग केलं तर माझ्या हातून, ती तपश्चर्या मी भंग केली तर माझ्या हातून मोठं पाप घडेल आणि हे मी करू शकत नाही। तुम्ही दुसरा मार्ग सांगा किंवा दुसरा पर्याय सांगा, अगदी मी प्राणही द्यायला तयार आहे। त्यावेळेस अंगिरस ऋषींनी देवशयनी एकादशीचे व्रत तू व तुझ्या प्रजाजनांनी जर केले तर पर्जन्य वृष्टी नक्की होईल आणि तुमच्या काळात सुखाचा, समाधान असं सगळं प्राप्त होईल म्हणून सांगितलं। मग राजा त्यानंतर राज्यात आला आणि दवंडी पिटली की सर्वांनी आता येणारी जी एकादशीचं देवशयनी एकादशी व्रत आपण करायचंय म्हणून। आणि सर्व राज्यातील लोकांनी, जनतेने, राजांनी मिळून ते देवशयनी व्रत केलं। त्यामुळे त्या राज्यात भरपूर पाऊस पडला आणि सगळीकडे धनधान्य हे समाधान आणि ते राज्य पुन्हा पूर्वीसारखं समाधानी असं सुख समृद्ध झालं। ही कथा श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितली। त्याच वेळेस श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, सगळ्या व्रतात ही देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत केल्याने खूप पुण्य प्राप्त होते आणि हे एकादशी महात्म्य ऐकल्याने सुद्धा पुण्य प्राप्त होते। तर देवशयनी एकादशी पासून चातुर्मासाला प्रारंभ होतो, ते कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी पर्यंत चातुर्मासाचा हा काळ मानला जातो। या आषाढी एकादशीचे व्रत महात्म्य आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।